येत्या काही दिवसांमध्ये कागल शहरातील ऐतिहासिक गैबी चौक येथील पहिला राष्ट्रीय बौद्ध धम्म मेळावा महाराष्ट्र कर्नाटक या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। त्या पार्श्वभूमीवर येथील गहिनाथ नगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय या ठिकाणी आढावा बैठक संयोजन कमिटी व नागरिकांच्या मध्ये संपन्न झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दलित मित्र बळवंत माने हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश गाडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। स्वागत व प्रास्ताविक करताना रमेश रत्नाकर यांनी कागल शहरामध्ये होणाऱ्या पहिल्या बौद्ध धम्म मेळाव्याची संकल्पना व माहिती सांगितली। यावेळी माजी नगरसेवक विवेक लोटे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा दिल्या। आपलं मनोगत व्यक्त करताना नियोजन कमिटीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, कागलमध्ये होणारा पहिला राष्ट्रीय बौद्ध धम्म मेळावा हा राजकारण विरहित आहे। हा कार्यक्रम झोपलेल्या समाजाला जागा करणारा असून हा कार्यक्रम सर्वसमावेशक होणं गरजेचं आहे। तसेच समाज एक संघ दाखवण्याची गरज आहे। सदर होणारा कार्यक्रम हा आपलाच आहे असं समजून समाजातील महिला व पुरुष वर्गाने उपस्थित राहण्याचं आवाहन प्रकाश गाडेकर यांना केलंय। शेवटी बैठकीच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना बळवंत माने म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील जनतेसाठी केलेल्या कामाची परतफेड करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणं गरजेचं आहे। या कार्यक्रमाला समाज म्हणून एकत्र येऊन या कार्यक्रमातून बौद्ध धम्माचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जाणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पाहिजेत असं मनोगत बळवंत माने यांनी केलं। यावेळी योगेश ताभाडे, सागर शिंदे, भिकाजी कांबळे, रमेश कांबळे, नगरसेवक उमेश सावंत यांनी आपली मनोगत व्यक्त केली। या प्रसंगी भगवान कांबळे, उत्तम कांबळे, चंदन शिवेसर, संजय फरागडे, बबलू कांबळे, तानाजी भोसले, आशिष कांबळे, डॉ. मोहन कांबळे, ॲडव्होकेट रुपेश वाघमारे यांच्यासह नियोजन समितीचे सर्व सदस्य व कागल तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धनंजय ढोबळे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन विवेक लोटे यांनी केलं। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।